रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट या म्युच्युअल फंडाबद्दल सांगणार आहे. हा म्युच्युअल फंड बाकीच्या म्युच्युअल फंडासारखाच आहे. याच्यासाठी लाखो रुपये न खर्च करता काही हजार रुपयात SIP मार्गेसुद्धा या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो. दर 3 महिन्याला हा म्युच्युअल फंड व्याज किंवा डिव्हिडंड देतो. जर याने डिव्हिडंड दिलं तर ते टॅक्स फ्रीसुद्धा असतं. नमस्कार, मी राजेश जोशी, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर. आज मी तुम्हाला REIT म्हणजेच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट या म्युच्युअल फंडाबद्दल सांगणार आहे. हा म्युच्युअल फंड बाकीच्या म्युच्युअल फंडासारखाच आहे. फक्त हा म्युच्युअल फंड अशा बिल्डर्स आणि प्रमोटर्समध्ये इन्व्हेस्ट करतो ज्यांची बांधकामं 80% जास्त झालेली आहेत आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी रेंटल ॲग्रीमेंट्स आहेत. फक्त अशा कंपनीमध्येच इन्व्हेस्टमेंट करतो. त्याचबरोबर ह्यांना जे या कंपनीजना, या बिल्डर्सना, प्रमोटर्सना जे भाडं मिळतं ते भाडंसुद्धा या म्युच्युअल फंडला ते 90% देतात. तर या म्युच्युअल फंडमध्ये सामान्य माणूस ज्याचं स्वप्न असतं आपलं घर असावं, आपलं दुसरं घर असावं, आपली बाग असावी, आपला बंगला असावा, त्याच्यासाठी लाखो रुपये न खर्च करता काही हजार रुपयात SIP मार्गेसुद्धा या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो. त्याचबरोबर दर 3 महिन्याला हा म्युच्युअल फंड व्याज किंवा डिव्हिडंड देतो. जर याने डिव्हिडंड दिलं तर ते टॅक्स फ्रीसुद्धा असतं. त्याचबरोबर जेव्हा गुंतवणूकदाराला या म्युच्युअल फंडातून बाहेर पडायचं असतं 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, त्यावेळेला जागेचे जे भाव वाढलेले असतात म्हणजे कॅपिटल ॲप्रिसिएशन, तर लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स भरून तो यातून आपलं प्रॉफिट बुक करू शकतो आणि आपण आपली जी गुंतवणूक आहे ती परत घेऊ शकतो. असा हा साधा आणि सोपा आणि सरळ मार्ग आहे. पण हे सर्व करताना प्रत्येक गुंतवणूकदाराने याचा अभ्यास करावा, याची चौकशी करावी ही सर्वांना विनंती. धन्यवाद.